नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण एक्सरसाइज 1.1 बघतोय आणि त्यामधला आपला क्वेश्चन 3 सुरू होता. त्यामधले आपण काय प्रॉब्लेम्स लास्ट लेक्चरला बघितले होते, लास्ट सेशनला बघितले होते, तेच आपण आता ह्या सेशनला पण सुरू करतोय. जे काय राहिलेले प्रॉब्लेम्स असतील ते आपण कंटिन्यू करूयात. ओके, सो आपण ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम्स बघत होतो, त्याच्यामध्येच मी पुढे कंटिन्यू करीन. सो इन द लास्ट सेशन द लास्ट प्रॉब्लेम वॉज रूट 1 मायनस कॉस 3x ओव्हर 1 प्लस कॉस 3x. नाव इन्स्टेड ऑफ कॉस समजा आपल्याकडे साइन असेल तर आपण काय करणार. सो सपोज आवर क्वेश्चन इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा जो माझा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन कॉन्स्टंट आहे आणि त्यातला क्वेश्चन आहे आपला y इज इक्वल टू लॉग ऑफ रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ओके, आणि हा तुमचा क्वेश्चन नंबर 3 आहे एक्सरसाइज 1.1 मधला. आता बघा, आपण 1 मायनस कॉस एक्स असेल किंवा 1 प्लस कॉस एक्स असेल तर आपल्याकडं फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस एक्स इज 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 अँड 1 प्लस कॉस एक्स इज 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. पण 1 मायनस साइन एक्स साठी आणि किंवा 1 प्लस साइन एक्स साठी आपल्याकडे फॉर्म्युला नाही आहे. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, तर त्या केसमध्ये आता इथं स्क्वेअर रूट आहे ना, मग आपल्याला स्क्वेअर रूट लास्ट प्रॉब्लेममध्ये गेलं होतं कारण स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं होतं. तसं इथं स्क्वेअर असल्याशिवाय स्क्वेअर रूट कॅन्सल होणार नाही. मग आपण त्या केसमध्ये काय करतो, तर डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्या टर्मचं मधल्या टर्मचं साइन बदलून मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला व्यवस्थित फॉर्म्युला मिळतो. कुठला मिळतो बघूया. सो सोल्युशन. सो कन्सिडर y is equal to log root 1 minus sin x over 1 plus sin x. मी काय म्हटलं, जी डिनॉमिनेटरला टर्म आहे त्या मिडल टर्मचं साइन बदलतो आणि मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साइन. इथं प्लस आहे, मी मायनस घेऊन मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. काय मिळतं मला, y इज इक्वल टू लॉग अंडर रूट 1 मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स ओव्हर 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. ओके, आता याचा बेनिफिट काय मिळाला, वरती 1 मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स आलं, म्हणजे सेम टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स आलं, म्हणजे ए प्लस बी इंटू ए मायनस बी आलं. सो डिनॉमिनेटरला आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए प्लस बी इंटू ए मायनस बी. इट इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि ए मायनस बी इंटू ए मायनस बी इज ए मायनस बी होल स्क्वेअर. सो व्हॉट यू हॅव, y is equal to log under root 1 minus sin x चा स्क्वेअर ओव्हर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. रिझन, सिन्स a प्लस बी इंटू ए मायनस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सो व्हॉट यू हॅव, y is equal to log under root न्यूमरेटरला 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर ब्रॅकेटचा, डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. सो व्हॉट यू हॅव, y is equal to log under root 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ओव्हर व्हॉट इज 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, cos square x. फंडामेंटल थ्योरम.
आता इथं 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथं कॉस एक्सचा पण स्क्वेअर आहे, दोघांचा मिळून स्क्वेअर घेता येईल आपल्याला. सो व्हॉट इज वाय? लॉग रूट 1 मायनस साइन एक्स ओव्हर कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल. सो y इज इक्वल टू लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता डायरेक्ट जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तुम्ही तर पहिल्यांदा लॉगचं नंतर ह्याचं, पण इथं u अपॉन v वापरावं लागतंय मला. म्हणजे u अपॉन v वापरण्यापेक्षा आपण काय करू, न्यूमरेटर सेपरेट करून घेऊ, म्हणजे आपल्याला आणखीन कॅल्क्युलेशन्स थोडे कमी लागतील. सो लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स इज सेक एक्स, साइन अपॉन कॉस एक्स इज टॅन एक्स. काय केलं, न्यूमरेटर सेपरेट केला, म्हणजे 1 अपॉन कॉस एक्स सेपरेट, साइन एक्स अपॉन कॉस एक्स सेपरेट. ओके, आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळेल, dy बाय dx इज इक्वल टू लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स d बाय dx ऑफ सेक एक्स मायनस. सो काय मिळालं तुम्हाला, दॅट इम्प्लाइज व्हॉट इज dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स इंटू सेक एक्स मायनस टॅन एक्स आहे, पहिल्या टर्मचा सेपरेट, दुसऱ्या टर्मचा सेपरेट. घेता डायरेक्ट सेक एक्सचा सेक एक्स टॅन एक्स मायनस टॅन एक्सचा सेक स्क्वेअर एक्स. सो व्हॉट इज dy बाय dx? इट इज सेक एक्स टॅन एक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स ओव्हर सेक एक्स मायनस टॅन एक्स. आणखीन आपण सिम्प्लिफाय करू शकतो. वरून मी काय करतो, सेक एक्स कॉमन घेतो. सो इफ आय टेक सेक एक्स कॉमन, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, टॅन मायनस सेक. आता डिनॉमिनेटरला उलट आहे, सेक मायनस टॅन आहे, हरकत नाही, मायनस कॉमन घेऊया डिनॉमिनेटर मधून. मायनस कॉमन घेतलं तर हा मायनस झाला, हा प्लस झाला, म्हणजे काय आलं, टॅन एक्स मायनस. ज्या पद्धतीने आपल्याला गरज आहे त्या पद्धतीने करायचं. सो व्हॉट यू हॅव, व्हॉट इज dy ओव्हर dx? टॅन एक्स मायनस सेक एक्सला टॅन एक्स मायनस सेक एक्स कॅन्सल, काय शिल्लक राहिलं, and that is your final answer. ओके, सो अशा पद्धतीनं जर 1 मायनस आहे, आता ह्यामध्ये साइन एक्सच्या जागी तुम्हाला काहीही फंक्शन असेल, म्हणजे हा जर अँगल आहे साइनचा, हा अँगल काही असू शकेल, म्हणजे इथे एक्स आहे, ह्याच्या आधीचा प्रॉब्लेम मी 3x घेतला होता, आता हा एक्स आहे, 5x असेल, 7x असेल, 9x असेल, 11x असेल, 13x असेल, कुठलाही ऑड मल्टिपल असू शकतो. प्रोसिजर तीच, जो काय असेल मल्टिपल त्यांनी त्याच्यामधले मायनस साईन म्हणजे मधलं साईन बदलायचं, त्याने मल्टिप्लाय डिवाइड करायचं आणि सुरू करायचं. प्रोसिजर हीच, देअर विल बी नो चेंज. फक्त 1 मायनस कॉस 1 प्लस कॉसला थोडं सोपं पडतं, कारण त्याचे फॉर्म्युलेज आहेत, हे जे फॉर्म्युलेज नाहीत म्हणून. ओके, ठीक, पुढं. Next question is y is equal to log of 4 raised to 2x into x square plus 5 upon root
2x³ मायनस 4 होल ब्रॅकेट रेस टू 3/2. आता हा दिसायला प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे, दिसायला पण असा काहीतरी वेगळा दिसतो, अवघड दिसतो, पण आपल्याला ह्या एका फंक्शनमुळे हा प्रॉब्लेम सोपा जातो. लॉग आहे आणि ह्या टाईपचा मी एक प्रॉब्लेम घेतला आहे, लॉग आणि आतमध्ये 3 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन होतं. इथं आता फक्त काय आहे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळं आहे. हरकत नाही, आपल्याकडं तेवढे थिअरम्स आहेत, तेवढे लॉज आहेत लॉगॅरिथमचे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट रूल आहे, डिव्हिजन असेल तर कोशंट रूल आहे, रेस टू असेल तर एक्सपोनंट रूल आहे. सो प्रत्येक वेळेस ते वापरायचे व्यवस्थित. बघा कसे वापरायचे. सो सोल्युशन. सो कन्सिडर, मी पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम लिहून घेतो. सो y इज इक्वल टू लॉग ऑफ 4 रेस टू 2x x² प्लस 5 2x³ मायनस 4 रेस टू 3/2. आता आतमध्ये जाताना पहिल्यांदा ह्या दोन, हा एक पूर्ण ब्रॅकेट आहे आणि हे एक वेगळं फंक्शन ब्रॅकेट आहे. सो दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे इथं. मग पहिल्यांदा येईल मल्टिप्लिकेशन रूल, लॉग ऑफ m इंटू n. सो यू हॅव y इज इक्वल टू लॉग 4 रेस टू 2x प्लस लॉग x² प्लस 5 स्क्वेअर रूट 2x³ मायनस 4 रेस टू 3/2. लॉग ऑफ m इंटू n, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. कुठून आलं हे? बाय प्रोडक्ट लॉ. सो दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू, हिथला 4 रेस टू 2x पुढे येईल, हिथला रेस टू 3/2 पुढे येईल. का? कारण डायरेक्ट तुम्ही u अपॉन v वापरू शकत नाही, इथं पॉवर आहे. सो आधी आपण पॉवर पुढे घेऊया. मग पॉवर पुढे घेण्यासाठी आपल्याकडे रूल आहे एक्सपोनंट. लॉग ऑफ m रेस टू n इज n लॉग n. सो 2x पुढं लॉग 4, 3/2 पुढे येईल लॉग x² प्लस 5 अपॉन रूट 2x³ मायनस 4. रिझन बाय एक्सपोनंट लॉ. आता इथं सगळे संपले. इथं लॉग ऑफ m अपॉन n आहे परत. सो आपण परत काय करणार, y इज इक्वल टू, इथं 2x लॉग 4 आहे, 2 कॉन्स्टंट आहे, लॉग 4 कॉन्स्टंट आहे, फक्त x हा व्हेरिएबल आहे. सो मी काय करतो, 2 log 4 इंटू x असं लिहितो, प्लस 3/2 लॉग ऑफ m अपॉन n. काय असतं लॉग ऑफ m अपॉन n? इट इज लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. कुठला लॉ? बाय कोशंट लॉ. ओके. अजून सिम्प्लिफाय होत असेल तर अजून सिम्प्लिफाय करूया. हिथं काही नाही आहे, हिथं पण काही सिम्प्लिफाय होत नाही. हा स्क्वेअर काय पुढे येत नाही कारण ब्रॅकेटचा नाही आहे. पण हिथं काय होईल, स्क्वेअर रूट आहे. मग स्क्वेअर रूटला रेस टू 1/2 लिहिता येतं आपल्याला. तो 1/2 पुढे जाऊ शकतो, तो पण करून घेऊ आपण. जेवढं शक्य आहे तेवढं सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. y इज 2 log 4 इंटू x प्लस 3/2 इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस लॉग ऑफ, इथं काय येईल, 2x³ मायनस 4 रेस टू 1/2. जे स्क्वेअर आहे त्याला मी काय केलं, रेस टू 1/2. आता हा जो 1/2 आहे हा लॉगच्या पुढे येईल, ऑफकोर्स बाय लॉ ऑफ एक्सपोनंट. घ्या मग पुढे तो. सो y इज 2 log 4 इंटू x प्लस 3/2 इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 लॉग ऑफ 2x क्यूब मायनस. आता सगळे सिम्प्लिफाय झाले, घ्या डेरिव्हेटिव्ह. सो डिफरन्शिएट with respect to x. So you have dy over dx is 2 log 4x, फक्त x आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह 1. सो यू हॅव 2 log 4 प्लस 3/2 तसंच ब्रॅकेटमध्ये ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, कारण सबट्रॅक्शन आहे मध्ये. सो सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या व्यवस्थित. सो पहिल्यांदा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x स्क्वेअर प्लस 5 डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 1/2 तसंच. परत ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/2x क्यूब मायनस 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x क्यूब मायनस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. व्यवस्थित घ्यायचं, एका टर्मचं एका वेळेस फक्त एका फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स. हा 2 वरती घेऊन जावा लॉ ऑफ एक्सपोनंटनी. सो लॉग ऑफ 4 स्क्वेअर प्लस 3/2 1/x स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा 2x 5चा 0 मायनस 1/2 2x क्यूब मायनस 4 इंटू 2x क्यूब मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 2x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 6x स्क्वेअर, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर इंटू 2 मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा. सो व्हॉट इज dy बाय dx. लॉग 4 स्क्वेअर इज 16 प्लस 3/2 2x ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस इथं 2चा भाग जातो 3x स्क्वेअर ओव्हर 2x क्यूब मायनस 4 ब्रॅकेट कम्प्लीट. अँड दॅट इज युअर फायनल. सो कितीही फंक्शन कॉम्प्लिकेटेड असलं, कितीही फंक्शन मोठं असलं तरी सुद्धा लॉग असल्यामुळं आपण ते एवढं सिम्प्लिफाय करू शकलो. फक्त त्याच्यासाठी लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज व्यवस्थित माहीत असणं मस्ट आहे. ओके, मी सगळ्या प्रॉपर्टीज वापरल्यात, तिन्ही लॉज आलेत आपल्या इथं. प्रोडक्ट आला, एक्सपोनंट आला, कोशंट आला. ओके, सो दॅट इज हाव वी हॅव द सोल्युशन फॉर दिस प्रॉब्लेम. ठीक आहे. आता आणखी एक प्रॉब्लेम आहे, लॉगॅरिथमचेच प्रॉपर्टीज आहे बघा. यू हॅव y इज इक्वल टू 4 raised to log of sin x to the base 2 plus 9 raised to log of cos x to the base 3. अशा पद्धतीचा आपला प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, dy बाय dx. आता इथं जर तुम्ही रेग्युलर मेथडनी गेलात ना तर अतिशय लेंदी प्रॉब्लेम जातो हा. का? कारण इथं a रेस टू x, परत चेंज ऑफ बेस, परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह, परत साईनचा डेरिव्हेटिव्ह, एवढी मोठी प्रोसेस करावी लागते त्याला. बरोबर आहे ना मी काय सांगतोय ते लक्षात येते का बघा. जर आपण रेग्युलर मेथडनी गेलो तर पहिल्यांदा a रेस टू चा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह करताना चेंज ऑफ बेस, कारण बेस सेम नाही, बेस वेगळा आहे, बेस सेम करून परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह, परत साईनचा डेरिव्हेटिव्ह, तीच प्रोसेस इकडं करावी लागते. मग एवढी मोठी प्रोसेस करायची का बघा. मग त्याच्याऐवजी आपल्याकडं आणखीन एक सिंपल प्रोसिजर आहे, ती आपण वापरूया. काय आहे बघा.
y is equal to 4 raised to log sin x to the base 2, 9 raised to log of cos x to the base 3. हे लॉगॅरिथम जर प्रॉब्लेममध्ये असेल ना तर प्रॉब्लेम खूप इझी असतात, इझी होतात रादर, कारण लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीजच एवढ्या आहेत. त्यामुळे लॉगॅरिथम असलं की थोडी काळजी घ्यायची, प्रॉपर्टी कुठे वापरता येते का बघायची आपल्याला. म्हणजे प्रॉपर्टीज वापरता आल्या ना की प्रॉब्लेम सिम्प्लिफाय होतात. मग आता इथं मी काय करतो, लॉगॅरिथमचा बेस 2 आहे ना, मग मी त्याची प्रॉपर्टी वापरायचा प्रयत्न करेन. काय करेन, इथं 4 आहे, आय कॅन राईट 4 ॲज 2 स्क्वेअर log sin x to the base 2 plus, now I have 9, so 9 can be written as 3 square log cos x to the base 3. ओके, सो हे रेस टू हे मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, कारण m रेस टू n रेस टू p इज m रेस टू n p, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनच असतं ना. सो आपण काय लिहू शकतो, 2 रेस टू 2 log sin x to the base 2, 2 log sin x to the base 2 plus 3 2 log cos x to the base 3. ओके, इथंपर्यंत काही शंका, काय केलं, m इंटू पी आहे फक्त, सो ते फक्त मी मल्टिप्लिकेशन केलं. सो ह्याचा बेनिफिट काय झाला आपल्याला, हा 2 वरती जाईल, हा 2 वरती जाईल, कुठल्या लॉनी, एक्सपोनंट लॉनी. सो यू हॅव y इज इक्वल टू 2 रेस टू लॉग साइन स्क्वेअर एक्स टू द बेस 2. कुठनं आलं साइन स्क्वेअर एक्स, हा 2 इकडं आणि हा पण 2 बाय लॉ ऑफ एक्सपोनंट प्लस 3 रेस टू लॉग कॉस स्क्वेअर एक्स टू द बेस 3 बाय एक्सपोनंट लॉ. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथं आपल्याला लॉगॅरिथमची प्रॉपर्टी दिसते, जी आपल्याला बरंच काम सोपं करते. कुठली प्रॉपर्टी दिसते, हे बघा इथं, a raised to log of f of x to the base a, a raised to log of f of x to the base a raised to log of f of x to the base a is equal to f of x असतं. आपण प्रॉपर्टी बघितलेली ही लॉगॅरिथममध्ये. ओके, सो ह्याचा बेनिफिट काय होतो, हे सगळं कॅन्सल होऊन फक्त f of x सर्वाइव्ह होईल आणि इथं फक्त f of x. प्रॉपर्टी लिहितो मी, कुठली प्रॉपर्टी आहे, वी हॅव a रेस टू लॉग ऑफ f of x टू द बेस a is f of x. Okay, so what is sin square plus cos square? Now differentiate. So what is dy by dx? सो एवढा मोठा प्रॉब्लेम ज्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 0, फक्त कुणामुळं, लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीमुळं. म्हणून मी म्हटलं की लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात, आहेत रादर. ओके, देन नेक्स्ट वन, बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन असा आहे, ॲज्युम दॅट f'3 is -1. एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5. f'3 is -1, g'2 is 5 and g of 2 is 3. And
y is equal to f of g of x. Then find dy over dx at x is equal to 2 is question mark. असा आपला क्वेश्चन आहे. आता इथं तुम्हाला एकही फंक्शन दिलेलं नाही आहे, जनरल फंक्शन दिले y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स, पण वरती त्याच्या डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत. सो त्याचा यूज करणार आपण. कसा करणार? सोल्युशन. सो कन्सिडर दिलेलं फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. घेऊ शकतो ना डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. कॉम्पोजिट फंक्शन आहे, ॲज इट इज रिमार्क आहे आपला. सो काय येईल? डी वाय बाय डी एक्स इज कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा बाहेरच्याचं एफ डॅश जी एक्स इंटू जी डॅश एक्स. संपलं. आता कुठल्या पॉईंटला काढायचं डी वाय बाय डी एक्स? ॲट एक्स इज इक्वल टू 2 ला. सो डी वाय बाय डी एक्स at x is equal to 2 is x च्या जागी 2 टाका, f dash g of 2 into g dash 2. ह्या व्हॅल्यूज सगळ्या त्यांनी प्रोव्हाइड केलेत आपल्याला. आपल्याला काही सुद्धा काढायचं नाही आहे. सो व्हॉट इज dy बाय dx at x is equal to 2. इथं g of 2 दिलाय, g dash of 2 दिलाय. व्हॅल्यूज टाका. सो बाहेर एफ डॅश तसाच. व्हॉट इज जी ऑफ 2? 3 इंटू जी डॅश 2 किती आहे? 5. सो दॅट इम्प्लाइज व्हॉट इज डी वाय ओव्हर डी एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 2. एफ डॅश 3 तो पण दिलाय -1 इंटू 5. करा मल्टिप्लिकेशन. That will be your dy by dx at x is equal to 2 is ओके. त्यामुळे जरी तुम्हाला फंक्शन दिलेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याने डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत, त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. सरळ फक्त आपला रूल व्यवस्थित परफेक्ट वापरायचा. एकदा रूल परफेक्ट वापरला की विषय नसला. ओके. ठीक आहे. सो टेक वन मोर. क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन काय बघा. फाइंड एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ ऑल द पॉइंट्स ऑन द कर्व of all the points on the curve y is equal to sin 2x minus 2 sin x. 0 is less than x is less than 2 pi, where dy by dx is 0. असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल लगेच काय करायचं आहे आपल्याला. आपल्याला एक्स कोऑर्डिनेट काढायचा आहे. एक्स कोऑर्डिनेट याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू तुमच्या दिलेल्या फंक्शनमध्ये एक्स आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय दिले? कर्व म्हटले. कर्व म्हणजे तुमचं दिलेलं फंक्शन आहे ते, आणि त्या फंक्शनला त्यांनी कंडिशन दिली आहे की dy बाय डी एक्स 0 आहे. मग आता dy बाय डी एक्स 0 व्हॅल्यू पुट करण्यासाठी आधी आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढणं मस्त आहे. डेरिव्हेटिव्ह काढल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. मग काढूया आपण. सो कन्सिडर. पहिल्यांदा आपण दिलेलं फंक्शन ॲज इट इज लिहून घेऊया आणि dy बाय डी एक्स काढू. हे जे कंडिशन दिली ना पुढं 0 to 2 पाय मध्ये एक्स आहे, याचा अर्थ काय आहे की पहिल्या 4 क्वाड्रंटपैकी कुठेतरी तुमचा एक्स पाहिजे, पुढे जाता कामा नये. याचा अर्थ तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू त्याची. ओके. प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची एक्सची.
सो y इज इक्वल टू sin 2x minus 2 sin x. So I will differentiate with respect to x. So what is dy by dx? Sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x into d by dx of 2x, कारण नुसता x नाही आहे, मायनस 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह. So that implies what is dy by dx? 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos 2x minus 2. आता आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी, पण dy by dx ची व्हॅल्यू 0 ठेवली तर आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. आता सोडवण्यासाठी एक प्रॉब्लेम काय आहे, इथं 2x आहे आणि इथं x आहे. सो अँगल तरी किमान सेम पाहिजे. मग आपण अँगल सेम करून घेऊ. cos 2x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. 3 फॉर्म्युले आहेत, कॉस साईन मधला, फक्त कॉस मधला आणि फक्त साईन मधला. कुठला वापरायचा? इथं कॉस आहे म्हणजे फक्त कॉस मधला वापरावा लागेल. सो दॅट इम्प्लाइज dy by dx इज 2 इंटू cos 2x चा फक्त कॉस मधला फॉर्म्युला काय आहे? 2 cos स्क्वेअर x मायनस 1 मायनस 2. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय. सो dy by dx इज 4 cos स्क्वेअर x मायनस 2 मायनस 2 cos x. ओके, व्यवस्थित लिहून घेऊया. सो dy by dx इज व्यवस्थित म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2. आता त्यांनी दिलेली व्हॅल्यू पुट करा. काय दिली आहे त्यांनी? dy by dx इज 0. सो पुट dy by dx इज इक्वल टू 0. सो व्हॉट यू गेट? हे 0 इथं. सो 0 इज 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2. सो दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त मी लिहिताना व्यवस्थित लिहितो. सो दॅट इम्प्लाइज 4 cos स्क्वेअर x मायनस 2 cos x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काढायचे आहेत आपल्याला. मग आपण कसे रूट काढतो? तर मल्टिप्लिकेशन -8 आलं पाहिजे आणि ॲडिशन किती आली पाहिजे? -2 आली पाहिजे. असे आपल्याला 2 नंबर पाहिजेत. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसतंय इथं, कॉस स्क्वेअर आहे, कॉस साइन कॉन्स्टंट आहे. सो मल्टिप्लिकेशन -8 आलं पाहिजे, ॲडिशन -2 आली पाहिजे. असे 2 नंबर काढायचे. कुठले कुठले आहेत? 4 आणि 2. 4 इंटू 2 इज 8. आता फक्त साईन ठरवायच्या. मिडल टर्मचं साईन मोठ्या संख्येला देतो. 2 ला कुठलं साईन द्यायचं? हे मधल्या कॅल्क्युलेशनवरून. सो -4 आणि 2, -2 आन्सर आलं पाहिजे. म्हणजे इथं साईन कुठला असेल? सो -4 प्लस 2. अशा पद्धतीने आपण ते सेपरेट करणार. सो 4 cos स्क्वेअर x मायनस 4 cos x प्लस 2 cos x मायनस 2 इज इक्वल टू 0. कसं? ते मी इथं दिले. पहिल्या 2 टर्म मधून काय कॉमन निघतंय बघा, दुसऱ्या 2 टर्म मधून काय कॉमन निघतंय बघा. पहिल्या 2 टर्म मधून 4 cos x कॉमन, आतमध्ये cos x मायनस 1. दुसऱ्या 2 टर्म मधून 2 कॉमन, आतमध्ये cos x मायनस 1. सो परत ह्या 2 टर्म मधून cos x मायनस 1 कॉमन, आतमध्ये 4 cos x प्लस 2. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ आयदर फर्स्ट टर्म इज 0 और सेकंड टर्म इज 0. ओके, सो फर्स्ट टर्म इज 0 किंवा सेकंड टर्म इज 0. मग पहिल्या टर्म वरून काय आलं? cos x इज इक्वल टू 1 आणि दुसऱ्या टर्म वरून काय आलं? cos x इज -2/4. म्हणजेच
cos x इज 1 और cos x इज -1/2. आता आपल्याला याचे प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहेत. 1 ची व्हॅल्यू टाकायची कॉस मधली, मायनस आहे, मायनस साइन काय इंडिकेट करतं, क्वाड्रंट. सो 1/2 ची व्हॅल्यू टाकायची कॉस मधली. सो दॅट इम्प्लाइज cos x इज cos 0 और cos x इज मायनस cos, आता 1/2 कशासाठी असतं, π/3. cos π/3 इज 1/2. पण मायनस आतमध्ये ॲब्सॉर्ब करायचा आहे. मग मायनस आतमध्ये ॲब्सॉर्ब करायचा असेल तर कॉस कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतं ते बघतो आपण. मग कॉस कुठल्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या. मग सेकंड किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये आपल्याला जायचं आहे. इथं सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह असतो. इथं पाय आहे, मग पाय मायनस थिटा किंवा पाय प्लस थिटा दोन्ही पण निगेटिव्ह येतील. मग दोघांपैकी कुठलंही घ्यायचं, तर दोन्ही घ्यावे लागतील, कारण त्यांनी कंडिशन काय दिली आहे, 0 to 2π मध्ये. सो दोन्ही आपल्याला घ्यावे लागतील. याचा अर्थ cos x इज इक्वल टू cos 0 असेल, और आता पुढं काय असेल, cos ऑफ x इज इक्वल टू cos ऑफ पाय मायनस π/3 और cos x इज इक्वल टू cos ऑफ पाय प्लस π/3. कुठून आणलं हे मी परत एकदा सांगतो. इथं cos थीटा सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. सो यू हॅव पाय मायनस थीटा इज मायनस थीटा और पाय प्लस थीटा इज मायनस कॉस थीटा. सो म्हणून मी दोन्ही पण घेतले. ओके, आता मी इकडचं पुसतो कारण मला पलीकडे जागा नाहीये. सो व्हॉट यू हॅव, आता डायरेक्ट प्रिन्सिपल सोल्युशन, प्रिन्सिपल आपल्याला व्हॅल्यूज पाहिजे त्याच्या. सो व्हॉट यू हॅव, दॅट इम्प्लाइज cos x इज इक्वल टू cos 0 और cos x इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन बघा, cos पाय मायनस π/3 आणि cos पाय प्लस π/3. सो cos, व्हॉट इज पाय मायनस π/3, 2π/3 और cos x इज इक्वल टू cos पाय प्लस π/3, 4π/3. आणि प्रत्येक तिन्ही व्हॅल्यूज या तुमच्या 0 to 2π मध्ये आहेत. सो डायरेक्ट व्हॅल्यूज घेऊन टाका. सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 2π/3 और x इज इक्वल टू 4π/3. सो देयरफॉर दी x कोऑर्डिनेट्स आर, कारण त्यांनी एक्स कोऑर्डिनेट हा वर्ड वापरलाय, x इज इक्वल टू 0, 2π/3 और 4π/3. आणि 0 इज लेस दॅन और इक्वल टू x इज लेस दॅन 2π, ही कंडिशन सॅटिस्फाय होती आहे. कारण ती त्यांनी दिलेली कंडिशन आहे, आपण घेतलेली नाही. तिन्ही व्हॅल्यूज ह्या 0 to 2π मध्ये आहेत. ओके, सो दिस इज युअर व्हॅल्यू, दीज आर दी एक्स कोऑर्डिनेट्स फॉर विच द गिवन इक्वेशन सॅटिस्फाईज. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथं थोडा ट्रिग्नॉमेट्रीचा आपल्याला पार्ट लागतोय डेरिव्हेटिव्ह मध्ये, तो मी फक्त यूज केला. ओके, सो दॅट इज हाऊ वी हॅव द सोल्युशन्स फॉर दिस फंक्शन्स. ठीक आहे. आय होप लक्षात येत असावं. आज थांबूया आपण इथं. नेक्स्ट सेशनला पुढच्या पार्टने आपण काय करूया, कंटिन्यू करूया. थँक्यू.